केंद्राच्या मोदी सरकारने कास्तकार विरोधात 3 विधेयक लोकसभा व राज्यसभेत कोणालाही विश्वासात न घेता व कोणत्याही प्रकारची चर्चा न करता पारित केले, ज्यामुळे देशातील कास्तकाराचा माल आता मुठभर अडाणी अंबानी सारखे लोक कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकून मोठा मुनाफा कमवणार आणि देशाचा कास्तकार गरीब होणार। कास्तकाराच्या मालाला हमीभाव मिळणार नाही। त्यामुळे या कास्तकाराविरोधी काळा कानूनच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्रभर आज किसान विरोधी दिवसला सत्याग्रह आंदोलन केले आहे। सेवाग्रामच्या पावन भूमीतून महात्मा गांधीने अहिंसेच्या मार्गावर इंग्रजी शासनाला जसे आव्हान केले होते, त्याचप्रमाणे आज आम्ही सुद्धा अहिंसेच्या मार्गाने या पावन भूमीला नमन करून सत्याग्रह आंदोलन करून या केंद्राच्या निर्दयी सरकारला कास्तकाराविरोधी विधेयक परत घेण्यास भाग पाडू, असे मत प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे। देशामध्ये होतो आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा हा सत्याग्रह होतो आहे। महात्माजींनी आम्हाला न्याय मागण्याकरता सत्याग्रहाचा मार्ग दाखवला, त्याच मार्गाने आम्ही जातो आहोत। आणि केंद्र सरकारने जे कायदे केले आहेत, कृषी कायदे जे केले आहेत, ते शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत आणि ते कायदे साठेबाजांच्या बाजूचे आहेत, नफेखोरांच्या बाजूचे आहेत। त्याचा विरोध आम्ही करतो आहोत आणि म्हणूनच आज एक प्रार्थना केली, महात्माजींची प्रार्थना केली, सर्वधर्म समभावाची प्रार्थना केली, आशीर्वाद या भूमीचे घेऊन आम्ही सत्याग्रहासाठी सुद्धा बसतो आहोत। आणि म्हणून हा सत्याग्रह जो आहे तो शेतकऱ्याकरता आहे, कामगारांसाठी आहे, बहुजनाच्या गरीब माणसाच्या हितासाठी आहे। केंद्र सरकारच्या हेतूबद्दलच आमच्या सर्वांच्या मनामध्ये शंका आहे की काही मुठभर लोकांच्या फायद्यासाठी संपूर्ण शेतकरी कामगार वर्गाला चिरडून काढण्याचं काम त्या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे, शोषणाचं काम त्या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे। आणि म्हणून हा सत्याग्रह आम्ही आज वर्धा येथे करतो। आमचा सर्वांचाच विरोध आहे, तिघांचा विरोध आहे, आघाडीचा विरोध आहे आणि त्याच्याकरता आमची मंत्रिमंडळाची उपसमिती सुद्धा बसणार आहे। आणि या कायद्यामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी घडणार आहेत, विशेषतः बाजार समिती ही व्यवस्था ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली, महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाजार समित्या स्थापन झाल्या, तशा देशामध्ये झाल्या आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या माल विक्रीची व्यवस्था केली। आज सर्व काही खुलं करून त्या बाजार समित्या मोडीत निघणार आहे। शेतकऱ्याला पैशाची जी हमी मिळणार होती ती हमी कुठं दिली जात नाही। MSPच्या बाबतीत सुद्धा जी आधारभूत किंमत असते, जो हक्क शेतकऱ्याचा आहे, त्या बाबतीत सुद्धा स्पष्ट असे निर्देश नाहीत। जिथं शेतकऱ्यावर अन्याय होईल त्या ठिकाणी तो अन्याय दुरुस्त करण्याची व्यवस्था सुद्धा नाही, कारण हे सगळं खुलं होणार आहे। त्यामध्ये म्हटलंय की उपविभागीय अधिकारी याच्याकडे दाद मागता येईल। आपल्या सर्वांना माहिती, उपविभागीय अधिकारी ही व्यवस्था जी आहे ती किती दाद देऊ शकते। बिहारचा व्यापारी येईल, उत्तर प्रदेशचा व्यापारी येईल किंवा देशातले कोणते व्यापारी येतील, इथं माल खरेदी करून जाईल, आमचा उपविभागीय अधिकारी काय करणार। ह्या सगळ्या त्रुटी ठेवून आणि साठेबाजी करण्याचा अधिकार देऊन हे स्वस्तात शेतकऱ्याकडून काही खरेदी करणार, साठेबाजी करणार आणि महागात सगळ्या जनतेला विकणार, शहरातल्या जनतेला सुद्धा महाग गोष्टी घ्याव्या लागणार। हे सगळी व्यवस्था काही साठेबाजांकरता हे केंद्र सरकार करत आहे, हे आमचं पक्क मत आहे आणि म्हणून याचा विरोध आम्ही करतो। एक गोष्ट लक्षात घ्या की कोरोनाच्या संकटामुळे काही बंद आमच्यावर सुद्धा आहेत। संख्या मर्यादित असावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, ज्या सगळे बंद आमच्यावर आहेत, आम्ही ते पाळण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। आम्ही आवाहन केलं असतं तर वर्धा भरून गेला असतं, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। परंतु आपण जिथे असाल, ज्या भागात असाल, तिथं सत्याग्रह करा, हे सुद्धा त्या निमित्तानं सांगितलं। आणि सगळं काही जे कोरोनाचे बाबतीतल्या सूचना शासनाच्या आहेत त्या पाळण्याचा काटेकोर प्रयत्न आम्ही करतो। सत्याग्रह आंदोलनामध्ये बाळासाहेब थोरात, रणजित कांबळे,
महिला काँग्रेस अध्यक्ष चारुलता टोकस, महिला व बाल कल्याण मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, सत्याग्रह एक गांधी जी ने किया था और आज कांग्रेस इस धरातल पर आ गई है कि उसको फिर सत्याग्रह करना पड़ा। अब क्या कहना चाहिए? अभी जो माहौल है उस माहौल में जो बातें हो रही है वो गलत बातें हो रही है, तो शांतिपूर्वक आंदोलन करना है और सत्य का आग्रह करना है। इसलिए ये सत्याग्रह है, किसानों को और कामगारों को उनका हक दिलवाना है, इसीलिए सत्याग्रह। लेकिन विरोधी पार्टी वाले तो ये कहते हैं कि कांग्रेस को आंदोलन करती ही नहीं आता, इसलिए सत्याग्रह की भूमिका में कांग्रेस आई। तो कांग्रेस ने ही जब स्वतंत्रता संग्राम में कांग्रेस ने ही सत्याग्रह किया था, आज भी कांग्रेस। तो आप मानते हैं कि यहाँ से जो बिगुल फूंका जा रहा है यहाँ से निश्चित तौर पर कुछ परिवर्तन आएगा? यहाँ से जो ताकत मिलती है मुझे नहीं लगता वो दुनिया में और कहीं मिलती है। ये गांधी जी का आश्रम है और यहाँ पे जो सत्य का आग्रह करने की ताकत और गुर्मी मिलती है वो और कहीं। मंत्री विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, अनीस अहमद, मुजफ्फर हुसेन, आशिष देशमुख यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला। यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्या शेतकऱ्याशी करार केला आणि 2200 रुपये प्रमाणे त्याच्या धान्याचा दर ठरला आणि नंतर त्यांनी सांगितलं शेती पीक निघाल्यानंतर की मी तुला 2200 देऊ शकत नाही, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये देऊ शकत नाही। तो मी का देणार नाही? कारण तुझा माल हा सबस्टँडर्ड आहे, तू 1200 रुपयांनी देत असशील तर आम्ही घेणार। त्याला कुठेही प्रोटेक्शन नाही, त्याला MSPचं कुठेही प्रोटेक्शन नाही। असा हा काळा कायदा जुलुमशाहीचा, हुकुमशाहीचा आणि अदानी अंबानी सारख्या जे FCI आता घातलं खड्ड्यात आणि अदानीच्या खिशात घातलं FCI, जो शेतकऱ्यांच्या मालाच्या हक्काचा बालदो जिथे साठवला जात होता आणि तो सामान्य गरीब माणसापर्यंत पोहोचवला जात होता, ती संकलच उद्ध्वस्त करण्याचं काम या सगळ्या कायद्यामध्ये आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळा कायदा, हा काळा कायदा हा रद्द झाला नाही तर उरला सुरला शेतकरी ज्याच्या भरोशावर या देशातील अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ठरवलेलं आहे असं मला वाटतं। म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आणि तो रद्द होण्यासाठी म्हणून आजचं आंदोलन आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।